संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आलाय। धनंजय देशमुख, वैभवीसह युगेंद्र पवार देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत। आम्हाला न्याय द्या, वैभवी देशमुखनेही दादांना विनंती केलेली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मोर्चा। धनंजय देशमुख, वैभवी देशमुखांसह युगेंद्र पवारही निषेध मोर्चात सहभागी। तुमच्या आमदारामुळे राज्य नासत चाललंय, त्यांना पाठीमागे घालू नका, वैभवी देशमुखांची दादांना विनंती। बारामतीतील आमदारांना माझी विनंती आहे, माझे वडील गेलेत, आम्ही न्याय मागतोय। तुमच्या पक्षातील एक जे आमदार आहेत त्यांच्यामुळे म्हणजे आता ते आमदार आहेत त्यांच्यामुळे जो हे राज्य आहे ते नासत चाललंय, त्याला तुम्ही पाठीमागे घालू नका। कारण की माझ्या वडिलांची जी हत्या या खंडणीतून झाली आहे, नेमका ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोगमध्ये। मुंडेंच्या राजीनाम्याला 3 महिने का लागले? मुंडे दोषी असतील तर सह आरोपी करा, युगेंद्र पवार यांचं वक्तव्य। हे फोटो जे आज सत्तेत आहेत त्यांच्याकडे 3 महिने आधी पण असतील, तरी 3 महिने काही तिथं केलं गेलं नाही आणि आता त्यांचा राजीनामा घेतलाय। जर ते तिथं त्याच्यामध्ये सामील असतील, पोलीस आता चौकशी करतेय, सायबर सिक्युरिटी असेल, दुसरा पोलीसचा सायबर सेल असेल, जर त्यांचा ह्याच्यात हात असेल तर मग शेवटी कायदा आहे। मुंडेंच्या कार्यालयातून खंडणी खुनासाठी कट रचल्याचा जरांगे यांचा आरोप। खंडणीची बैठक मुंडेंच्या बंगल्यावर, मुंडे आरोपीच, अंबादास दानवे यांचा आरोप। पहिली बैठक जी सामूहिक कट रचला गेला त्याच्याच कार्यालयातून रचला गेला खंडणीसाठी आणि खुनासाठी। त्यामुळे धनंजय मुंडे सह आरोपी न करता तो मुख्य आरोपी करणं गरजेचं आहे, त्यालाही तपासात घेतलं पाहिजे सरकारनं। आणि पक्के पुरावे तपास यंत्रणेकडे ते 302 मध्ये धनंजय मुंडे असलेले पक्के पुरावे, जे सगळे पुरावे समोर येते याच्यात धनंजय मुंडेंना सह आरोपी केलंच पाहिजे। धनंजय मुंडेमुळे वाल्मिक कराड, नाही तर वाल्मिक कराड काय शक्ती आहे का, ताकद आहे का काही? धनंजय मुंडे त्यांच्या मागे म्हणून आहे। आणि ज्या पद्धतीनं जर तुम्ही खंडणीमुळे या गोष्टी झाल्या, त्या खंडणीची बैठकच धनंजय मुंडेच्या बंगल्यावर झाली ना, त्याच्यामुळे धनंजय मुंडे याच्यात आरोपी सह आरोपी काय, आरोपीच असला पाहिजे त्याच्यात। हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार।